सकाळी शॉपला गेलो आणि लय मोठा विषय झाला. तर काय झाला? चला बघूया. सकाळी उठलो आणि गणपती बाप्पांची आरती घेतली मस्तपैकी. त्यानंतरनं शॉपला जायला निघालो. पण आमच्या लिफ्टमधला आरसा एवढा भारी आहे, की त्यात मी काय, तुम्ही जरी आला तरी दिसणार नाही. त्यानंतरनं गेलो आपल्या स्वामी समर्थांच्या मंदिरात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी रोज मंदिरात जातो. त्यानंतरनं नाश्ता केला मस्तपैकी, मेदूवडा खाल्ला आणि आपल्या शॉपमधले जे टी-शर्टचा रॅक होता, तो पूर्ण पडला होता. त्याचंच खूप टेन्शन आलं होतं आणि त्यातल्या त्यात कस्टमर कंटिन्यू चालू होते. त्यामुळं त्या रॅककडे लक्ष द्यायला सुद्धा टाईम भेटला नाही. त्यात कस्टमर होते, कस्टमरांना सगळं दिलं. कारण आज आता उद्या गणपती विसर्जन आहे, त्यामुळे कस्टमरची लाईन लागली होती. त्यात आमच्या बहिणी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, की 2 आम्हाला शर्ट, पॅन्ट आणि कुर्ता वगैरे सगळं घेऊन ये. त्यानंतरनं आम्ही त्यांना द्यायला गेलो. दिल्यानंतरनं कारण त्यांचा आहोंचा बर्थडे. परत शॉपवर आलो तर कस्टमर चालू होते. त्यानंतरनं या मुलाने मला गुजराती शिकवली आहे 2 शब्द. ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगतो. त्यानंतरनं प्रवीण शेठ आले. ते आपल्यासाठी भेळ घेऊन आले आणि त्यांच्यासाठी आपण एक कस्टमाइज स्ट्रॅटेजी क्रिएट केलेली आहे, ती त्यांना मी एक्सप्लेन करत होतो. त्यानंतरनं मी संध्याकाळी घरी आलो. घरी आल्यानंतरनं बाप्पांची आरती घेतली. आरती झाल्यानंतरनं सोसायटीमध्ये जेवण होतं. मग जेवण वाढलं. जेवण वाढल्यानंतर मी पण मजबूतमध्ये जेवलो. घरचे पण जेवले. कारण सोसायटीमध्ये आता पूर्ण सोसायटीचं असतं त्यामुळं. त्यानंतरनं वरती आलो तर मम्मी-पप्पा उद्यासाठी दुर्वा निवडत होते. तर असा होता माझा आजचा डे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.